नमस्कार. आज आपण संगेवाडी परतनं मेथोडे देवळे या भागातला आपण ग्राउंड रिपोर्ट आज पाहणार आहोत. जनतेतला मतदार राजा यांची प्रतिक्रिया ते आपण पाहणार आहोत. ते पण आहेत. मग तर ह्या चारही उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला जास्त लीड जाईल इथून? अतुल पवार. त्यांची काय विकास कामं आहेत काय? सगळी त्यांचीच विकास काम आहे, दुसरं कोणाची तिथे. म्हणजे असं बी ऐकण्यात येतं की आता ज्या उमेदवार इलेक्शन पुरतं कामं चालू केलेत, असं काय आहे का? इलेक्शन पुरतं करतो. आता 9 वर्ष झालेत गावात काम करते. 9 वर्ष झालं. म्हणजे एकंदरीत त्यांची विकास कामं चांगली आहेत, 1 नंबर आहे. मग इथं लीड कोणाला जाईल म्हणतात? अतुल पवार. धन्यवाद. नमस्कार. नाव काय आपलं? अमोल गंगतडे, गाव? मेथोडे. मेथोड्यामधून आता जे 4 उमेदवार आहेत तुमचे, त्यापैकी कोणाचं लीड जाईल असं वाटतं? अतुल पवार. अतुल पवारलाच का जाईल असं? माणसातला माणूस आहे. होय. आणि बाकीची काय आता जनावर बरी त्यापेक्षा. होय काय? बरं, विकास कामं कुणी केली त्यात काय? फक्त अतुल पवार. फक्त अतुल पवार. म्हणजे अतुल पवार एकंदरीत विकास कामं आणि माणसातला माणूस. इथले स्थानिक आहेत असं म्हणून म्हणतात त्याबद्दल? नाही, तुम्ही कोणालाही चौकशी करा, कुठल्याही गावात 14 गावात कधी एनी टाइम चौकशी करायची, एकच नाव निघणार. नमस्कार. नाव काय आपलं सर? गुंडोबंद माळी, गाव? मेथोडे. मेथोड्यातून 4 उमेदवार आहेत. एक राणी उबाळे आणि दुसरे वंदना शेळके, तिसरे अतुल पवार, चौथे यशराजे साळुंखे पाटील. हे 4ही उमेदवारांमध्ये कोणाची विकास कामं चांगली येते आणि कोणाला लीड जाईल? अतुल पवार. अतुल पवारलाच का जाईल? काम केलीत ना. अतुल पवारांचं गाव मेथोडे आहे. मग आता तुमच्या गावचा माणूस आहे म्हणून बोलताय का खरंच काय केलंय? कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. विकास कामं 100% केलेली आहेत. एकंदरीत इलेक्शनचं वातावरण आहे, काय वाटतंय तुम्हाला? अतुल मालक पवार ही कामाचा गोरगरिबाला जाणणारा माणूस आहे. त्याने एकतपूर जिल्हा परिषद लढवली. ती त्या लोकांना विचारा किती कामं केली. ती रस्त्याची असू द्या, पाणी असू द्या, लाईटची असू द्या, एखाद्याला बोर मारून देते ती. एखादा गोरगरीब दवाखान्यात नडला असं त्याचं बिल भरून घरी पाठवू देते. निम्याराचं कोण आजारी पडलं, गाडी नसली त्याची इथं भाव राहते, ती गाडी पाठवून देते, गाडी घेऊन जाते ती. आणखीन काय पाहिजे? ह्यांनी आजपर्यंत गावच बघितलं नव्हतं. ह्यांना काय कळायचं कामं करायची? म्हणजे एकंदरीत जे उमेदवार दुसरे आहेत त्यांनी कोण इथं 40 वर्षाचा त्याचा बाप पुढारी आहे, त्यानं मेथोड कधी बघितलं हे विचारा त्याला आधी. म्हणजे एकंदरीत त्या सत्तेवर असताना सुद्धा त्यांनी आलेलं नाही तिथं, कधी आलाच नाही. तर आता पोरगं उभा आहे म्हणून ती होतोय. आता लोकांच्या पायात पडतोय. पण हे जे अगोदर काय परिस्थिती आहे त्यानं मेथोडच बघितलं होतं हे विचारा त्यांना, ते सांगा. तुकाराम पवार. गाव? मेथोडे. मेथोडे गावातून एकंदरीत वातावरण कसं आहे इलेक्शन? अतुल मालक पवार. अतुल मालक पवार. आता ही वंदना शेळके, हे जयेशराजे साळुंखे पाटील यांचं काय? बघितलंच नाही गावातल्या लोकांनी. ते कोण आहे तीच माहिती नाही. होय. कोण येईल असं वाटतं? चांगला आहे. कोण येईल असं वाटतं? अतुल मालक. अतुल मालक. ते दुसरे 2-3 उमेदवार आहेत त्यांचं काय? ते त्यांना 50% पडते. 50% पडेल असं वाटतंय का तुम्हाला? असं शंका आहे. होय. नमस्कार. नाव काय आपलं? नवनाथ वसंत पडवळकर, गाव? मेथोडे. होईल. आणि कुठल्या उमेदवाराचं काम इथं विकास कामे कुठल्या उमेदवाराचे? विकास कामे आता सांगायची गरजच नाही. आमच्या घराच्या पाठीमागे जायची बघायची असली तर अतुल पवार हां, 1 नंबर. अतुल पवार मालक. बरं, अतुल मालकांनीच केलीत का काम? उमेदवार काय नाहीत का करत नाही देव. ती 6-6 वर्ष 15-20 वर्ष झाले ती आमदार जे आहे तीच काय सुद्धा करत नाही. तेवढी मतापुरतीच गुळमाट बोलते ती. आणि परत ह्या गावाला इफिरेकी सुद्धा नाही ती. इथं आमच्या गावाला ती अजूनपर्यंत आला. नमस्कार. हा, नमस्ते. नाव सांगा आपलं. माझं नाव संतोष पवार. गाव? कोणाची विकास कामं चांगली आहेत? अतुल मालकांना जास्त मतदान होईल. अतुल मालकांनाच का होईल? मुळात हे मेथोड हे अतुल मालकाचं गाव आहे. हां. महत्वाचं सांगायचं तर अतुल मालकाचं गाव आहे. हां. आणि या गावामध्ये कोणताही भांडण असू द्या, कोणतेही भांडण असू द्या, तंटा असू द्या, काही या गावातलं कोणतीही अडचण असली तर ते अतुल मालक सोडवतात. नमस्कार. नाव सांगा आपलं. लक्ष्मण जगदाळे. गाव? मेथोडा. मेथोडे गावातून जे आता उमेदवार आहेत ह्या उमेदवारांना कुठल्या म्हणजे
चांगला उमेदवार यातला कुठला आहे? अतुल मालक पवार. अतुल मालक पवार. काय ह्या अतुल मालकाशिवाय दुसरे आता एक 2 उमेदवार वंदना शेळके आहेत, यशराजे साळुंके पाटील आहेत. ह्यांनी काय कामं केलेली? काय नाही मी तुझ्यात काय त्यांची कामं नाही ती कार्य नाही. अजिबात आहे हे ओळखच नाही मग तिथं. असं बी सांगण्यात येते की आता त्यांनी जे कामं चालू केली म्हणून इथं अतुल मालकांनी कामं चालू केलीत असं सांगण्यात येते. नाही ह्याच्या आधीपासून कामं चालू आहे ती. काय काय कामं झाली? लय रोडची झाली ती, डीपी झालं, डाम झालेत, नळ्या बसवून दिल्या, सगळी कामं चांगली आहे ती. अतुल पवार वनवे. अतुल पवार वनवे. अतुल पवारच का? हे जे 2 उमेदवार आहेत त्यांनी काय कामं केलेली नाहीत का? अहो आम्हाला हा उमेदवारच माहित नव्हता. पुढचा जो आमचा अतुल पवारच्या विरुद्ध उमेदवार आहे ना, तो आम्हाला माहित नव्हता. ज्यावेळेस उमेदवार त्यांनी दाखल केली त्यावेळेस आम्ही इन्स्टाला ओपन करून बघितलं की बाबा उमेदवार नक्की कोण आहे, कसला आहे ते तर बघायसाठी. मला उमेदवारच पुढला माहित नव्हतं कोण आहे ते. तसं अतुल पवारचं काम कंटिन्यू चालू आहे. रस्ते म्हणा, डाम म्हणा, डीपी म्हणा, हे कंटिन्यू काम चालूच आहे, पहिल्यापासूनच चालू आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. विलास परशुराम पवार. गाव संगेवाडी. तर संगेवाडीतून एक 3 उमेदवार आहेत, वंदना शेळके, यशराजे पाटील आणि अतुल पवार. ह्या तिन्हीपैकी कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटतंय? अतुल पवार. अतुल पवारांची काय विकास कामं त्या झालेली आहेत काय? विकास कामामध्ये रोड लाईट, डाम, हां डीपी हां कामं झालीच भरपूर. कामं भरपूर झालेली आहेत. आणि ह्या आता हे जे 2 उमेदवार आहेत त्यांनी काय कामं वगैरे विकास कामं काय केली नाही? त्यांनी काय आता करायला चालू केली. असं बी म्हणलं जातं की त्यांनी करायला चालू केल्यानंतर अतुल पवारनी चालू केलं. नाही अतुल पवारनं आधी चालू केली. अतुल पवारांनी आधी